नमस्कार. सोहन वाचनकट्ट्याच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कला यांचा स्वामी असलेल्या श्री गणरायाच्या आशीर्वादाने आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करीत आहोत. 64 कलांमध्ये समावेश असलेल्या रांगोळी या कलेला जीवन मानणाऱ्या एका अवलियाच्या कलेचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत. तेव्हा कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन कला संस्थेचे संस्थापक आणि संचालक श्री अक्षय शहापूरकर सर. नमस्ते सर. नमस्कार. पुण्याचा सांस्कृतिक मानबिंदू म्हणजे गणेशोत्सव. त्यामध्ये रांगोळीद्वारे पायघडी अभियानामध्ये सरांचं अनेक वर्षापासून विशेष योगदान आहे. अनेक सांघिक तसेच वैयक्तिक रंगावली प्रदर्शन सुद्धा सरांनी आजपर्यंत तयार केलेले आहेत. अनेक स्पर्धांचे परीक्षण सुद्धा सरांनी केलेले आहेत. यामध्ये प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाउंडेशन या रांगोळी क्षेत्रातील राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार, आर्ट बीट्स फाउंडेशनचा राष्ट्रीय कला पुरस्कार, गौरव रंगकलेचा हा राज्यस्तरीय पुरस्कार, श्री शंभू सेवा पुरस्कार, पुणे पोलीस यांच्याकडून कला सेवा पुरस्कार, सह्याद्री विशेष सेवा पुरस्कार, युवा प्रेरणा पुरस्कार यांचबरोबर जिजाऊ जयंती उत्सव समिती पुणे महानगरपालिकेच्या वतीने ऐतिहासिक लाल महालात जिजाऊ पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अक्षय सरांनी रांगोळीमध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत. प्रत्येक प्रदर्शनात एक नवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं खास वैशिष्ट्यही असतं. अशा या नवीन प्रकारांबद्दल पण सरांकडनं आपण पुढे जाणून घेणारच आहोत. सामान्य परिस्थितीमुळे जबाबदारी लवकरच सरांवर पडली. लहान मोठी कामे करून अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण सरांनी पूर्ण केले. काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलेले अक्षय सर फक्त रांगोळीच नव्हे तर बासरी वादन, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र कथन, शस्त्रविद्या, पोवाडा गायन, वक्तृत्व, अभिनय, चित्रकला, शिल्पकला यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात लीलया काम करतात. शिवकालीन शस्त्रविद्येचे शंभूराजे मैदानी खेळ विकास मंच पुणे याचे अक्षय सर प्रमुख असून त्या अंतर्गत शस्त्रविद्येचे प्रशिक्षण ते अनेक जणांना देत आहेत. अक्षय सरांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके अशा अनेक थोर पुरुषांचा परिचय व्याख्यानांमधून करून दिला आहे. तर अशा परिपूर्ण कलेला वाहून घेतलेल्या अक्षय सरांसोबत आपण गप्पा मारून त्यांचा आतापर्यंतचा कलेचा प्रवास जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नमस्कार सर, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी सुरुवात करताना मला आधी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचं क्षेत्र, त्यातही प्राध्यापक ही नोकरी करत असताना ते सोडून आपण ह्या कलेच्या क्षेत्राकडे कसे वळालात? खरंच हा प्रश्न म्हणजे सगळ्यांनाच पडतो. पण मी नेहमी सांगत असतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 2 दिवस फार महत्त्वाचे असतात. पहिला दिवस तो या भूतलावरती जन्म घेतो तो दिवस, आणि दुसरा दिवस त्याने या भूतलावरती जन्म का घेतलाय हे त्याला कळतो तो दिवस. पहिला दिवस हा प्रत्येकाच्या वाट्याला असतोच, पण दुसरा दिवस प्रत्येकाच्या वाट्याला येतोच असं नाही. हा दुसरा दिवस ज्याच्या वाट्याला येईल त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं असं समजूया. तो दिवस भगवंतांनी माझ्या नशिबात दिला. मी MIT सारख्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना मला जेव्हा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला रांगोळी कला क्षेत्रातला, तेव्हा कुठेतरी मला असं लक्षात आलं की आपलं क्षेत्र हे वेगळं आहे आणि आपण वेळ वेगळ्या ठिकाणी देतोय. तर आपण जर योग्य ठिकाणी वेळ दिला तर कदाचित त्या क्षेत्राला आपण जास्त चांगलं देऊ शकू. बरोबर. आणि त्या अनुषंगाने मी तो निर्णय घेतला. आणि खरं तर तो खूप मोठा धाडसी निर्णय होता असं म्हणायला हरकत नाही, कारण एक रकमी येणारं जे वेतन आहे ते पूर्णतः ठप्प होणार होता आणि मी माझ्या कर्तृत्वाच्या भरोशावरती हे पाऊल उचलणार होतो. अर्थात माझ्या पत्नीनं आणि घरातल्या सर्वांनीच मला खूप मोठी साथ दिली. तेव्हा कुठे हे संभव झालं, शक्य झालं आणि मी आज कला क्षेत्रात योगदान देतो आले आहे. बरोबर आहे सर. आता सांस्कृतिक हा जो मोठा वारसा आहे रांगोळीला लाभलेला,
तर ही रांगोळी अगदी बेसिक किंवा मूळ प्रश्न असा विचारते की ही रांगोळी का बरं रेखाटली जाते, म्हणजे त्याला काही प्राचीन इतिहास वगैरे असं काही आहे का? हो, निश्चितपणे रांगोळीचा जर आपण मागोवा घेत गेलो ना, तर आपल्याला त्याचे दाखले हे महाभारत आणि रामायणाच्या आधीपासून ऋग्वेदामध्ये सुद्धा सापडतात. बर. जर खरंच आपल्याला शोधकाम सुरुवात केली तर अगस्त्य ऋषींच्या पत्नी लोपामुद्रा यांनी सुद्धा एक यज्ञकुंडाच्या भोवती रांगोळीने रेखाटन केलेले दाखले आपल्याला उपलब्ध आहेत. महालक्ष्मीच्या स्वागताकरता, तिच्या आवाहनाकरता. प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवास पूर्ण झाल्यानंतर अयोध्येमध्ये परतले होते, तेव्हा सुद्धा अयोध्यावासींनी त्यांचे स्वागत रांगोळीच्या पायघड्या घालून केलेले वाल्मिकींनी उल्लेख केलेले. बरोबर आहे. प्रभू श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण जेव्हा शांतिदूत म्हणून हस्तिनापूरला गेलेले होते, तेव्हा वृकस्थल या जवळच्या गावाला त्यांचा मुक्काम पडला होता. तेव्हा वृकस्थलच्या नागरिकांनी त्यांचं स्वागत हे अशा प्रकारच्या रांगोळ्यांच्या पायघड्यांनी केलेले उल्लेख. एवढंच काय तर राजसूय यज्ञाच्या वेळेस इंद्रप्रस्थमध्ये युधिष्ठिरांनी जे काही पांडवांनी हे संपूर्ण राज्य निर्माण केलं होतं, तेथे जो दुर्योधन गालीच्या समजून पाण्यामध्ये जो पडला होता, खरं तर पाण्यावरची रांगोळी होती ती. म्हणजे तिथं सुद्धा तो दाखला आपल्याला पाहायला मिळतो. आणि एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगात सुद्धा त्यांची मिरवणूक जेव्हा निघाली होती हत्तीवरून, त्यावेळेस सुद्धा रांगोळीच्या पायघड्यांनी त्यांचं स्वागत केलेलं गेलेलं होतं. बरोबर आहे. याच्या पलीकडे जर आपण आणखी जाऊन पाहिलं तर 1100च्या सालामध्ये, त्या शतकामध्ये, 11व्या शतकामध्ये राजा सोमेश्वरानं स्वतः रांगोळीचे उल्लेख त्याच्या कागदपत्रामध्ये करून दिलेले आहेत. इतके छान दाखले आपल्याकडे रांगोळीचे खूप पूर्वापार चालत आलेले आहेत. त्यामुळे रांगोळीचा इतिहास हा खूप जुना आहे खरं तर. बरोबर. त्यामुळेच आजकाल सगळ्यांच्या घरासमोर सुद्धा आपण रांगोळी काढण्याचं महत्व त्याच्यासाठीच पूर्व परंपरागत आलेलं आहे. तर ह्या रांगोळी काढण्यामध्ये म्हणजे पूर्वी अगदी सडा रांगोळी हा सगळ्यात दिवसाची सुरुवातच त्यापासून व्हायची आणि त्यानुसार स्त्रियांचं एक काय म्हणतात ना, मन मोकळं करण्याची ती खरं तर जागा होती की आदल्या दिवशीचं सगळं त्या झाडण्याबरोबर जाऊ द्यावं मनातले विचार आणि नवीन विचारांना, नवीन दिवसाला त्या दृष्टीने सुरुवात करावी असं म्हणून रांगोळीकडे बघितलं जायचं किंवा असंही ऐकण्यात आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो, तर असं म्हणता येईल का? तो कसा होतो असं सांगता येईल का याबद्दल? निश्चितपणे रांगोळी हा विषय तितका सुंदर आहे ना की आपले ऋषी महात्मे हे जे होते ना, ते खरं तर वैज्ञानिक होते असं मी म्हणेल. आणि आपला हा जो सनातन धर्म आहे हा एक नुसता धर्म नाही, ती एक प्रकारची वैचारिक प्रणाली आहे. तर याच्यामध्ये जर आपण बारकाईने विचार करून पाहिलं तर रांगोळीच का अशी निवड केली गेलेली असेल त्यासाठी, तर रांगोळी हा थेट आपल्या मेंदूशी संपर्क याचा. कसं तर मेंदूचा जो विकास होतो तो न्यूरॉन्सच्या जास्तीत जास्त कनेक्शन्समुळे होत असतो आणि या न्यूरॉन्सच्या विकासासाठी त्यांना सातत्याने चालना देत राहणं गरजेचं आहे. मग त्यासाठी 4 घटक फार उपयुक्त असतात. पहिला घटक असतो तो म्हणजे एकाग्रता, दुसरा घटक असतो आकलन क्षमता, तिसरा घटक असतो स्मरणशक्ती आणि चौथा असतो कल्पकता. तर ज्या वेळेस आपण एखादी केंद्रवर्धिनी सपोज रांगोळीतली बघतोय तर केंद्रवर्धिनी काढतोय किंवा बिंदू एक एक सारखे विशिष्ट रचनेमध्ये काढतोय, तर त्याच्यासाठी तुम्हाला एकाग्रताच लागते. बरोबर आहे. ज्या वेळेस ते बिंदू एकसारखे व्यवस्थित जोडल्यानंतर नक्षी तयार होणार आहे किंवा कोणतं चिन्ह कशा पद्धतीने कुठे वापरायचंय किंवा ज्यावेळेस मी फ्री हँड काढणार आहे तर ती सिमेट्री मी कशी साध्य करणार आहे, याच्यासाठी तुम्हाला स्मरणशक्तीच लागते. आणि ती कशा पद्धतीने छान छान रंगांमध्ये, म्हणजे मी हा रंग तिथं वापरायचा आहे का नाही, मी दुसरा रंग वापरला तर काय होणार आहे, याच्यामध्ये मला कळतंय की तिथं मला कल्पकताच हवी आहे. ही ऑटोमॅटिकली तुमच्या मेंदूचा विकास करत असते आणि तुमच्यामध्ये जे स्मृती वंशाचे पुढे जाऊन आजार निर्माण होणार आहेत ते पूर्णतः तिथे ठप्प होणार आहेत आणि डिरेक्टली तुमच्या मेंदू सोबत तुमच्या हृदयावर सुद्धा काम होणार आहे. कारण मी स्वतः सांगतो की कला हे असं क्षेत्र आहे, हा बाकीच्या सर्व क्षेत्रांची जर आपण तुलना केली तर बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये, मग इंजिनिअरिंग असू दे, डॉक्टरकी असू दे, वकिली क्षेत्र असू दे, कोणतंही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रांमध्ये विचारांची सुरुवात ही इथून होत असते. बरोबर. परंतु कला हे असं एकमेव क्षेत्र आहे की जिथे माणसाच्या विचारांना बुद्धीच्या प्रांगणातून खेचून आणून हृदयाच्या दिवाणखाण्यात नेऊन सोडण्याचं सामर्थ्य आहे, असं हे कलाक्षेत्र आहे. आणि त्यातल्या 14 विद्या 64 कलांमध्ये रांगोळी ही कला आहे. आणि ही रांगोळी ज्यावेळेस आपण रेखाटत असतो त्या रेखाटनामध्ये या सगळ्या गोष्टी, 4ही गोष्टी, आकलन क्षमता, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि कल्पकता, या 4ही जेव्हा ऍड होतात तेव्हा तुमच्या मेंदूतल्या
गुंतागुंतीच्या न्यूरॉन्सच्या जाळ्यांना अनुकूल वातावरण मिळतं, म्हणून तुमच्या मेंदूचा विकास होत असतो. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणू की जे रांगोळी काढतायत त्यांना संयम खूप महत्वाचा आहे. संयम तर तितकाच महत्वाचा आहे, कारण मी नेहमी सांगत असतो की कोणतीही कलाकृती जर आपण घाईत पूर्ण केली, जर परमेश्वरानेच विचार केला की याला घाईत पूर्ण करून टाकू चला, तर ते कसं होईल बघा. एखादी माता जेव्हा प्रसूत होत असते, त्या मातेचा प्रसूतीचा कालावधी निसर्गाने 9 महिने 9 दिवसाचा असा दिलेला आहे, बरोबर. तीच माता जर 7व्या महिन्यात प्रसूत झाली तर होणारं अपत्य हे सुदृढ असतं का? निश्चितपणे नसतं. त्याला अनेक कॉम्प्लिकेशन्सला सामोरं जावं लागतं. आपली जी कलाकृती निर्माण होणार आहे हे सुद्धा आपलं अपत्यच आहे, बरोबर. कारण ते पुढे जाऊन आपलं नाव मोठं करणार आहे, आणि आपण त्याला किती संस्कार देऊ शकतो छान, त्याच्यावरती आपण संयमानं काम केलं पाहिजे. आणि तो संयम जर तुमचा महत्वाचा असेल तर आणि तर तुमची कलाकृती छान होते. हल्लीच्या मुलांचं होतं कसं की आज मी अक्षय शापूरकरांकडे शिकायला आलेले आहे तर मला उद्यापासून ऑर्डर येणार आहे. तेव्हा पालकांचं होतं काय की आज मी अक्षय शापूरकर सरांकडे माझ्या मुलाला शिकवायला पाठवले तर 4थ्या दिवशी माझा मुलगा M.A. हुसेन झालाच पाहिजे. तर हा जो भ्रम आहे किंवा हा जो समज आहे तो पहिल्यांदा पुसला गेला पाहिजे. कारण कोणतीही कला, मी ही चित्रकला, रांगोळी याबाबतच बोलत नाही, तर संगीत, नृत्य, वादन, गायन या सगळ्या बाबतीत जरी आपण विचार केला, 14 विद्या 64 कलांच्या बाबत जरी विचार केला तरी सुद्धा एक तप जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये निष्णात किंवा पारंगत होऊच शकत नाही. हा संयम ज्याच्याकडे येईल, ही तयारी ज्याची असेल तो 100% याच्यामध्ये तरला जाईल. बरोबर आहे. संयमवरनं आठवलं सर की तुम्ही ज्या रांगोळी काढतात तर काही रांगोळी अगदी काय म्हणतात ना 5-10 मिनिटामध्ये तुम्ही काढता, कारण तेवढा तो आता सराव झालेला आहे म्हणून. पण काही रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला खूप तास त्याच्यासाठी लागलेले आहेत, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. हो, अगदी काही वेळेस होतं काय की ज्यावेळेस लग्नांमध्ये किंवा काही विशेष प्रसंगाला आम्हाला काम करावं लागतं त्या ठिकाणी टाइम लिमिट असतं, कारण त्या पर्टिक्युलर टाइम पर्यंत मला ते पूर्ण करून द्यायचंय काम. त्यामुळे तिथे मला त्या अनुभवाचा वापर करावा लागतो. परंतु ज्या ठिकाणी मानसिक समाधानासाठी काम करायचंय की माझ्याकडून अशी एक कलाकृती निर्माण झाली पाहिजे की जी या अगोदर कधीच निर्माण झालेली नाहीये, तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा लागणार. मग अशा काही कलाकृतींपैकी सांगायचं झालं तर महालक्ष्मीची जी रांगोळी माझ्या हातून निर्माण झाली, अर्थात ती महालक्ष्मी मातेनं माझ्या हातून करून घेतली, माझा हात तिने धरला होता असं मला जाणवत होतं. बरोबर की त्या रांगोळीला 65 तास लागले होते. 65 तास मी एका ठिकाणी बसून रांगोळी करत होतो आणि तेव्हा ती रांगोळी पूर्ण झाली. आणि आजही खूप सगळ्यांच्या स्टेटसला आणि ह्याला ती रांगोळी असते, म्हणजे त्या रांगोळीचा फोटो हा असतो. तर अशी ही रांगोळी जी आहे तर हिला धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं आहे, ते कसं? निश्चितपणे आपल्या संस्कृतीमध्ये, सनातन वैदिक संस्कृतीमध्ये आपण लक्ष्मी मातेला धन आणि समृद्धीची देवता मानत असतो. तर त्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं असेल तुम्हाला तर तिला आवाहन करण्यासाठी तिच्या स्वागताची तयारी तर झालीच पाहिजे. तर ज्या वेळेस आता मी मागाशी लोपामुद्रेत मातेचा जेव्हा उल्लेख केला की अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा यांनी जेव्हा एक यज्ञ आखला होता महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तर त्या यज्ञाच्या भोवती त्यांनी एक विशिष्ट आकारांची, त्यावेळेस जरी तिला रांगोळी हे नाव उपलब्ध नसलं तरी अशा काही चिन्हांकृत रांगोळी जेव्हा रेखाटन केली गेलेली होती तेव्हा त्याचा जो आकार निर्माण झाला होता तो आकार जर पाहिला तर तो आपल्या सौर मंडलामधील जे ग्रह तारे आहेत ते ज्या पद्धतीने त्यांची पूर्ण फेरी पूर्ण करतात आणि त्यानंतर त्याचा जो आकार निर्माण होत असतो तो आकार हा एखाद्या कमलपुष्पाप्रमाणे किंवा एखाद्या विशिष्ट रचनेमध्ये दिसत असतो. आणि हे कमलपुष्प हे लक्ष्मी मातेला फार प्रिय आहे आणि त्यातून मग ती संकल्पना दृढ झाली की लक्ष्मी मातेला तिथून ते जास्त आव्हान छान पद्धतीने करता येतं. आणि प्रत्येक रंगाचं एक वैयक्तिक वैशिष्ट्य असतं, त्या रंगाच्या माध्यमातून सुद्धा आपण ते प्रतिपादित करू शकतो. बरोबर आहे. रांगोळी म्हटलं की ती रंगसंगती त्याच्याशिवाय ती रांगोळी उठून दिसतच नाही. तर ही सगळी जी रांगोळी आपण रांगोळीबद्दल बोलतोय तर ह्या रांगोळीमुळे नेमकं काय घडतं असं तुम्हाला वाटतं? आता हल्लीच्या मुलांना ना की जोपर्यंत विज्ञान सांगत नाही ना तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही. मग याच्यासाठी आम्ही वैज्ञानिक प्रयोगच करून पाहिले होते. तर काय प्रयोग केलेले होते तर युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर नावाचं एक यंत्र आहे की ज्याच्या माध्यमातून तापमान किंवा तिथली एनर्जी मोजमाप केली जाते. जो एनर्जीचा जो ऑरा आहे तो
रांगोळी काढण्यापूर्वी मोजदाद केली गेली होती, तो साधारणपणे 2 मीटर पर्यंत दिसला होता बर त्याचा ऑरा. आणि ज्या वेळेस विशिष्ट सडा संमार्जन केल्यानंतर, मग तेही देशी गाईचं शेण, त्यांनी सडा संमार्जन केल्यानंतर शुभ चिन्हांनी अलंकृत असलेली, शुभ रंगांनी अलंकृत असलेली अशी रांगोळी जेव्हा तिथे रेखाटन केली गेली आणि सुंदर असं साज परिधान करून आलेली गृहिणी सौभाग्यवती जेव्हा तिथे रांगोळी रेखाटनासाठी बसली दिवा लावण्यासाठी, त्यानंतर तिथला जेव्हा ओरा मेजरमेंट केला गेला तर तो 9 मीटर पर्यंत वाढलेला दिसला. म्हणजे हे टी पेक्षा जास्त एनर्जी वाढलेली आहे. आणि ही एनर्जी मुळात होतं काय की आपल्या घरात येणारा व्यक्ती हा कोणत्या एनर्जीने येतोय हे आपल्याला माहित नसतं. तो जी निगेटिव्ह एनर्जी त्याच्या मनात असेल, त्याच्या मनातली ती निगेटिव्ह एनर्जी तिथेच विरून जावी, तो स्तब्ध व्हावा एका ठिकाणी आणि ती एनर्जी सकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तित व्हावी आणि मग तो आपल्या घरामध्ये प्रवेश व्हावा. म्हणून प्रवेशद्वारातच रांगोळी काढली जाते. हे त्यामागचं मूळ कारण आहे. बरोबर सर. आता तुमच्या बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही दारात काढायची रांगोळी असा जो उल्लेख केला, तर त्यामध्ये असं काही आहे का की ह्या काही चिन्हांचा वापर हा आपण दारात करू शकतो, तर काही चिन्हांचा वापर हा आपण घरात देवासमोर करू शकतो? हो, निश्चित असं काही आहे ना. निश्चितपणे प्रत्येक रांगोळीमध्ये जे काढलं जातं चिन्ह, त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण अर्थ आहे लपलेला, म्हणूनच ते रेखाटलं जातं. उगीच काही काढलं जात नाही. जसं की बिंदूला सुद्धा खूप मोठा अर्थ लपलेला आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे बिंदू मध्ये स्तब्धता आहे, म्हणजे जो एखादा व्यक्ती आलाय तो त्या ठिकाणी स्तब्ध झाला पाहिजे. बरोबर. दुसरी महत्वाची म्हणजे बिंदू मध्ये निर्मितीचा भाव आहे, बीज. बरोबर. ज्या विश्वाची निर्मिती सुद्धा एका छोट्याशा अणूपासून झालेली आहे, तर त्यातून ती नवनिर्मितीची संकल्पना ही बिंदू मध्ये लपलेली आहे, म्हणून बिंदू रेखाटन केले जाते. आडवी रेषा वेगळा अर्थ सांगते, उभी रेषा वेगळा अर्थ. आडवी रेषा आपल्याला भूमीशी आपण एकरूप आहोत अशी सांगते, गतिमानता दाखवते. तर उभी रेषा आपल्याला आकाशाशी थेट उंच ध्येय असल्याचं प्राप्ती करून दिल्याचं संकेत देते. केंद्रवर्धिनी जी आहे ती केंद्रवर्धिनी आपल्याला एकाग्रतेचं प्रतीक सांगते, किंवा त्याचा जर आकार आपण बघितला तर केंद्रवर्धिनी ही आपल्या विश्वाच्या निर्मितीसारखे, ब्रह्मांड जे आपलं आहे आकाशगंगा, त्याला मिल्की वे नाव आहे आपलं, दूधगंगा, त्याचा जर तुम्ही नासाने घेतलेला व्ह्यू बघितला तर तो केंद्रवर्धिनी सारखा आहे, स्पायरल शेप मधला. गोपद्म तर आपल्या गायीचं पाऊल, म्हणजे मातेनंतर कोण असेल तर गाय, गोमाता म्हटलेलं आहे आपण. आणि गोमातेच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा निवास आहे. 33 कोटी म्हणजे इथे 33 करोड असा उल्लेख नाही घ्यायचा आपल्याला. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता. म्हणजे 33 प्रकारच्या देवता कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये अष्टवसू आहेत, 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती, अशा 33 प्रकारचे देवता त्यांच्या रूपाने आपल्या घरामध्ये, आपल्या मांगल्याच्या क्षणामध्ये प्रवेश करते होतात, असा तो उल्लेख आहे. पट्ट्याचा जर आपण बघितला, सर्परेषा आपण म्हणतो त्याला, तर त्या सर्परेषेमध्ये एकात्मतेची भावना आहे. आपल्या संस्कृतीमध्ये 5 टाळकी एका दिशेने कधी जातात तर अंत्ययात्रेच्या वेळेसच जातात. असं न होता जेव्हा 5 जण एका दिशेने काम करतील तेव्हा ती सर्परेषा फार सुंदर येणार आहे, असं ते सांगितलं जातं. इतके सुंदर सुंदर अर्थ लपलेले आहेत. वर्तुळामध्ये पूर्णत्वाचं प्रतीक आहे, समाधानाचं प्रतीक आहे, असे अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि ते अर्थ आपण जिथे काढतो तिथं सहजगत्या ती एनर्जी निर्माण करतात. बरोबर आहे. आता ह्या सगळे ज्यावेळेस रांगोळी काढली जाते सगळी, मग ती देवासमोर असो, दरवाजाच्या बाहेर असो, किंवा अगदीच पायघड्यांच्या ह्याच्यानी म्हणा, किंवा कुठल्याही रांगोळी आपण काढल्यानंतर ती ज्यावेळेस आपण उचलतो दुसऱ्या दिवशी म्हणा, किंवा काम झाल्यानंतर आपण ती उचलतो, तर आता आजकाल खूप ठिकाणी असं दिसतं की त्याच्यावरनं हात फिरवून तो व्हिडिओ तयार केला जातो. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही असं सांगितलेलं की असे व्हिडिओ करायचे नाही, तर त्यामागे काही कारण आहे का? हो, निश्चितपणे. श्रीरंग कला दर्पणचा प्रत्येक विद्यार्थी हा कधीच तुम्हाला रांगोळी पुसताना दिसणार नाही, पुसताना व्हिडिओ करताना दिसणार नाही. आम्ही त्याला पुसणं असं म्हणतच नाही, आम्ही त्याला विसर्जित करणं असं म्हणतो. कारण आपण मुळातच त्या देवतेला, सरस्वती मातेला आवाहन करतो की हे माते, तू माझ्याकडून ही कलाकृती निर्माण करून घे. ज्या ठिकाणी सरस्वती माता आलेली आहे तिथं तुम्ही पाय देऊन, पायात चपला घालून तुम्ही जर त्या रेखाटन करत असाल तर ते मला तरी योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही सूचना असते की ते एक तर तुम्ही पाय देऊन त्याच्यावरती चालू सुद्धा नका आणि पुसताना व्हिडिओ सुद्धा बनवू नका. तुम्हाला प्रसिद्ध होण्याची अनेक माध्यमं आहेत. प्रसिद्ध होण्यासाठी तुम्ही चांगलं काम दिलं तरी प्रसिद्ध होऊ शकता,
परंतु प्रसिद्धीसाठी रांगोळी सारखी कलाकृती म्हणजे एखादी निर्मिती आपण करायची आणि ती निर्मिती नष्ट करताना तुम्ही व्हिडिओ बनवायचे, असे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात. त्यातून आनंद मिळावा इतकं संस्कृती आपली हे नाही ना. आपली संस्कृती निर्मिती सांगते, बरोबर, नष्ट कधीच करायचं सांगत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगतो की तुम्ही रांगोळीला वंदन करा. रांगोळी पूर्ण होण्याआधी आवाहन करा, रांगोळी पूर्ण झाल्यानंतर वंदन करा आणि मगच तिथून निरोप घेत चला. बरोबर. ह्या सगळ्या ज्या वेळेस आपण रांगोळी विसर्जनाचा विषय येतो तर त्याच वेळेस एकदम त्याच्या विरुद्ध बाजूला लक्षात येतं की तुम्ही निर्माण केलेली परमनंट रांगोळी. तर या परमनंट रांगोळीबद्दल सांगा ना सर. नाही, मुळातच मी सुरुवातीपासून जेव्हा याच्यात काम करत होतो ना तेव्हा एक सारखा मेसेज येत राहायचा की रांगोळी ही क्षणभंगूर असताना सुद्धा ती अत्यंत जीव ओतून काढण्याचा कलाकाराचा प्रयत्न असतो. माणसाचं आयुष्यही असंच असतं, ब्ला 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 ब्ला. मग मला विचार यायचा की का बरं रांगोळी क्षणिक का आहे, तर क्षणापुरती का आहे, तर तिला परमनंट का स्वरूप प्राप्त होऊ नये. मग त्याच्यावरती अभ्यास सुरू केला, कोणकोणते सोल्युशन्स त्याच्यावरती काढता येईल असा विचार केला. अनेक सोल्युशन्स मध्ये असे निर्माण झाले की एक रांगोळी आमची अशी प्लास्टिक मध्ये कन्वर्ट झाली, आम्ही त्याला प्लास्टिक रांगोळी नाव देऊन टाकलं. एक रांगोळीमध्ये रंग सगळे एका ठिकाणी जमा झाले आहे, एका रांगोळीमध्ये ती सरफेस पासूनच वेगळी झाली, फ्रीज झाली पण सरफेस पासून. असे 300 पेक्षा जास्त जेव्हा समीकरणं मला मिळाली, त्यानंतर एक सोल्युशन मला जेव्हा मिळालं तेव्हा ते मी फ्रीज केलं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात महत्वाचं म्हणजे की एक स्प्रे फक्त जो आहे तो स्प्रे वापरला म्हणजे सगळं आलं असं अजिबातच नाहीये. म्हणजे अनेकांना वाटतं की हा जो एक स्प्रे आहे जो मी स्वतः बनवलेला आहे, जो अप्लाय केला की रांगोळी परमनंट होते, तर हा मोठा गैरसमज आहे. ह्याच्याने फक्त 10% काम होणार आहे. 90% काम जे होणार आहे ते पुढच्या 4 ट्रीटमेंटमुळे होणार आहे. त्या जेव्हा पूर्ण होतील तेव्हा ती रांगोळी परमनंट होणार आहे, त्याशिवाय ती होऊ शकत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी परमनंट रांगोळी करत असलो तरी सुद्धा मी त्याचा प्रसार किंवा रिकमेंडेशन का देत नाही, तर त्याच्यामध्ये जो अर्थ लपलेला आहे रांगोळीमध्ये तो भगवंतानी सांगितलेला फार मोठा गूढार्थ आहे. आपल्या आयुष्याशी आपल्या जीवनाशी संबंधित अर्थ लपलेला आहे. भगवंत काय सांगतात की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैन क्लेद यंता पण शोषयती मारुता. आत्मा जो आहे तो अमर आहे, त्याला ना कोणी वारा कापू शकतो ना अग्नी जाळू शकतो. तो एका कोडीतून दुसऱ्या कोडीमध्ये परावर्तित होत राहतो. मनुष्याचं जीवनच याच्यामध्ये आपलं. रांगोळी काय सांगते तेच सांगते. तुम्ही त्याच्यामध्ये जो आत्मा अर्पिला आहे तो या रांगोळीतून दुसऱ्या रांगोळीमध्ये फक्त तुम्हाला परावर्तित करायचा आहे. नथिंग इज परमनंट. तुम्ही रांगोळीच काय, दगड, तुम्ही स्वतः काहीही परमनंट नाहीये. मग कशाला एवढा अमरत्वाचा किंवा परमनंटचा पट्टा घेऊन मिरवायचं? अजिबातच नाही. जगात काहीही परमनंट नाहीये. आपण फक्त त्याला फिक्स्ड असं म्हणू शकतो. ते काही दिवसांनी नष्ट होणारच आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला जो गूढ अर्थ आहे, आणि रांगोळी फार मोठा एक अर्थ सांगून जाते बरं का, की जेवढा वेळ तुम्ही आहात तेवढा वेळ समोरच्याला आनंद द्या. बरोबर. तुम्ही ज्या कारणासाठी या भूतलावरती आलाय तेवढा वेळ तुम्ही समोरच्याला आनंद देत राहा. इतका सुंदर अर्थ जर रांगोळीमध्ये लपलेला आहे तर कशाला त्याला परमनंटच्या मागे लागायला पाहिजे. सर, तुम्ही आता परमनंट रांगोळीबद्दल सांगितलं, म्हणजे हा एक नवीन प्रकार तुम्ही समोर आणला. तर असे तुम्ही जे जे प्रदर्शन रांगोळीचे भरवता, तर या प्रत्येक प्रदर्शनामध्ये एक वेगळा प्रकार नव्याने सगळ्यांना बघायला मिळतो आणि सगळ्यांना उत्सुकता असते की अरे या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये काय बघायला मिळणार आहे, किंवा आता यावेळेस सर नवीन काय आपल्या समोर आणतात. तर या इनोव्हेशन बद्दल काय सांगाल सर? अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला माणूस आहे मी. आम्हाला पहिल्या दिवशी शिक्षण दिलं जातं की तुम्ही जिथेही काम कराल तिथं तुमचं काम हे रिसर्च ओरिएंटेड असलं पाहिजे. बरोबर आहे. आणि माझं ते अभियांत्रिकी शिक्षण मी इथं अप्लाय करतोय. इतकंच काय ते फरक आहे फक्त. सामान्य कलावंतामध्ये आणि अभियांत्रिकी असलेला कलावंत याच्यामध्ये हा तो फरक आहे. परमनंट रांगोळी निर्माण झाली त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली फ्युचर स्कोप दिसून आले. मग त्याच्यामध्ये 2-in-1 रांगोळी मला निर्माण झाली की इकडून बघितल्यानंतर वेगळी दिसते आणि पलीकडे बघितल्यानंतर वेगळी दिसते. त्यानंतर व्हिडिओग्राफिक रांगोळी आहे, चलचित्र रांगोळी आपण म्हणूया. त्याच्यामध्ये काहीतरी मेकॅनिकल लिंकेजेस वापरून त्याच्यामध्ये काय करता येईल याच्यासाठी ते वापर केला गेलेला आहे. 3D गॉगल घालून पाहायची रांगोळी ही सुद्धा इनोव्हेट केली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये 3D गॉगल घातल्याशिवाय रांगोळी दिसणार नाहीये. बरोबर. त्यानंतर पाण्यावरची आणि पाण्याखालची तर पूर्वापार चालत आलेल्या रांगोळी, पण पाण्याच्या मधोमध सुद्धा रांगोळी काढता येऊ शकते हे सुद्धा निर्माण झालेलं आहे.
अशा प्रकारच्या रांगोळ्या चालू आहेत इनोव्हेशन्समध्ये. दरवर्षी एक इनोव्हेशन लोकार्पण करायचं एवढं फक्त माझं टार्गेट आहे. बरोबर आहे. या इनोव्हेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पण एक रांगोळी खूप अगदी सगळ्यांच्या काय म्हणतात स्मरणात राहील अशी आहे. तर त्याची एक आठवण काही असेल तर सांगा. हो आहे ना, निश्चित. एक पहिली जी मी रांगोळी केली होती 2-in-1 रांगोळी, की ज्याच्यामध्ये एका बाजूनी बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज दिसतील आणि दुसऱ्या बाजूनी बघितलं तर राजमाता जिजाऊ दिसतील. अशा प्रकारची रांगोळी जेव्हा मी निर्माण केली तर त्याची नोंद ही सगळ्या वाहिन्यांनी तर घेतली, पण त्याचे आता वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कलाकारांकडून साकार केलेल्या प्रदर्शनांमध्ये. त्याचा मूळ तुम्हाला या ठिकाणी श्रीरंग कला दर्पण मध्ये सापडेल. बरोबर. या सगळ्यामध्ये तुम्ही आताच उल्लेख केला की अभियांत्रिकी शिक्षणाचा खूप फायदा होतो, तर त्याबद्दल काय सांगाल? मी म्हटलं तसंच की अभियांत्रिकी शिक्षण हे असं शिक्षण आहे की तिथं मनुष्य अशा पद्धतीने घडतो की तो कोणत्याही सिच्युएशन मध्ये काम करू शकेल. बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात मेकॅनिकल इंजिनियर म्हटलं तर तो सर्वार्थाने घडलेलाच असतो, बिघडलेला कधीच नसतो. बरोबर. मग तो कुठेही काम करू शकतो. मग त्या अनुषंगाने मी जर विचार केला तर रांगोळीमध्ये परमनंट स्वरूप आणण्यासाठी जे आदिजीव्स लागणार आहेत त्यासाठी मटेरियल्सचा अभ्यास पाहिजे. मग मटेरियल्सचा अभ्यास करताना मला मटेरियल इंजिनिअरिंग म्हणजे थोडक्यात मटेरियल सायन्स किंवा मेटलर्जी हे आलंच. त्याच्या पलीकडे जर मला काही मुवमेंट्स द्यायच्या असतील तर थेअरी ऑफ मशीन्स, डायनॅमिक्स ऑफ मशिनरी आलंच. या सगळ्या गोष्टी मला अभियांत्रिकीतून मिळाल्या आणि म्हणूनच हे सगळं शक्य झालेलं आहे की वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या कशा निर्माण होत आहेत. तर मुळात मला त्या रांगोळ्यांना नावं कशी द्यायची इथपासून सुरुवात असते. बरोबर आहे. तर रांगोळी ही कला आणि त्याचबरोबर इतर ज्या बाकीच्या सगळ्या कला आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? मुळातच मी असं मानतो की प्रत्येक कला ही त्या त्या स्थानावरती श्रेष्ठच आहे. बरोबर. पण रांगोळीचा जर वैयक्तिक विचार केला तर रांगोळी आणि इतर कलांमध्ये काय नेमका फरक आहे, तर इतर कला प्रकार जर आपण बघितले, चित्रकला, स्केचिंग म्हणा, पेन्सिल, तर त्याच्यामध्ये पेन्सिल आणि कागद याच्याशी कनेक्शनसाठी हातामध्ये पेन्सिल असते. बरोबर. पेंटिंग करत असताना कॅनव्हासवरती तुम्हाला ब्रश मिळतो, तसं रांगोळीमध्ये तुम्हाला खाली जमीन किंवा हात याच्यामध्ये कनेक्शनसाठी काहीच नाही. जे काय आहे ते तेवढ्या डिस्टन्स वरतून तुम्हाला काम करायचं आहे. हा सगळ्यात मोठा फरक. आणि दुसरा सर्वात महत्वाचा फरक म्हणजे रांगोळी ही अशी एकमेव कला आहे की जेथे कला आणि कलाकार दोघेही जमिनीवरच असतात. बरोबर. त्यामुळे ते एक वेगळं वैशिष्ट्य रांगोळीमध्ये आहे. त्यामुळे मला रांगोळी जास्त जवळची वाटते. या सगळ्याचा जेव्हा आपण प्रवास बघतो तर साधारणपणे आपण असं जर थोडंसं अजून वेगळ्या विषयाकडे थोडंसं वळूया आपण, तर लहान मुलांच्या हातात पेन्सिल दिली जाते, इथपासून लेखन प्रवास हा खरं तर सुरू होतो. मग नंतर पेन्सिल, पेन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता सध्या तुमच्या सगळ्या ज्या रांगोळींचं जर बघितलं तर याच्यामध्ये अक्षर लेखन हा खूप महत्वाचा भाग आहे. तर त्याच्याबद्दल नक्कीच आवडेल सर ऐकायला. मुळात कसं आहे की अक्षर लेखन हा पूर्णतः एक वेगळा कला प्रकार आहे असं मी मानतो. अनेक जण मला म्हणतात की आम्हाला इंग्रजीमधलं, मराठीतलं असं लिहिता येईल का, तर मी म्हणेल की ही कला आहे. इट्स नॉट अन लँग्वेज. बरोबर, इट्स नॉट अ लँग्वेज. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्या अक्षरांचे स्ट्रोक्स जेव्हा कळतील तेव्हा तुम्हाला जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये लिहिता येणं शक्य होणार आहे. हेच एखाद्या कॅलिग्राफरचं किंवा सुलेखनकाराचं वैशिष्ट्य असतं. मी एकदा कर्नाटकमध्ये असताना मला दिसलेला समोरचा एक सुविचार तिथल्या फळ्यावरती लिहिला होता. तर तिथले शिक्षक म्हणले, तुम्हाला कन्नड येतं का? तर मी म्हणलं नाही येत. मग हे कसं काय लिहिलं? म्हणलं ते काय बघितलं आणि लिहिलं तसंच्या तसं. पण इतकं सुंदर कसं काय? म्हणलं आय एम अन कॅलिग्राफर. मला कॅलिग्राफी येते किंवा मी करतो प्रयत्न म्हणून मला ते शक्य झालं. बरोबर. आणि त्याच अनुषंगानं मुलांना, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सोयीस्कर कसं होईल रांगोळीतलं अक्षर रेखांकन, याच्यासाठी मी स्वतः काही टूल्स डिझाईन केलेले आहेत की त्या टूल्सच्या माध्यमातून कसं सुंदर अक्षर काढता येईल याच्यासाठी स्वतंत्र वर्ग सुद्धा आपण घेत असतो की ज्या माध्यमातून रांगोळीमध्ये अक्षर लेखन करता येणं शक्य होणार आहे चांगल्या पद्धतीने. बरोबर. सर, अक्षर लेखनचा जो हा भाग आहे, रांगोळी आणि अक्षर लेखन, त्याचबरोबर चित्रकला आणि रांगोळी
हा सुद्धा खूप मोठा भाग आहे. म्हणजे चित्रकला पण ही वेगळी कला आहे, रांगोळी वेगळी कला आहे, पण आपण त्याचाही समन्वय साधलेला आहे. तर त्याच्याबद्दल सांगा सर. हो, खरंच आहे. रांगोळी खरं तर पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर ती ठिपक्यांपासून सुरुवात झालेली ही रांगोळी. बरोबर. रांगोळीचा अर्थ काय की अनेक रंगांच्या ओळी एकत्रित झाल्यानंतर रांगोळी तयार होणार आहे. तर अशा रांगोळीला हळूहळू स्वरूप बदलत गेली. मग त्या ठिपक्यांच्या रांगोळीची जागा संस्कार भारतीच्या रांगोळीने घेतली. बरोबर. संस्कार भारतीच्या रांगोळीची जागा गालीच्या रांगोळीने घेतली की वेगवेगळे फ्री हँड स्टाईल्स डिझाईन्स आले. बरोबर. त्याच्या पलीकडे काही फुलांच्या किंवा मिठाच्या खड्यांचा वापर करून किंवा इतर वस्तूंचा वापर करून रांगोळ्यांचं आता समीकरण निर्माण झालेलं आहे. परंतु त्याच्याही पलीकडे रांगोळीतून चित्रनिर्मिती सुद्धा करता येऊ शकते. हे खरं तर पूर्णतः वेगळ्या अंगाला रांगोळीचं हे घेऊन गेलेले आहेत काही कलावंत. त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली आहे. म्हणजे अनेक कलावंत जुने आपल्याला असे सापडतात की त्यांनी रांगोळीच्या अशा प्रकारची प्रदर्शनं भरवलेली आहेत. आधी स्वतः रांगोळीमध्ये खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत. त्यामुळं त्यातून चित्रनिर्मिती करणं आणि त्यातून समाज प्रबोधन करणं किंवा धार्मिक प्रबोधन करणं हे जेव्हा सांगड घालता येते तेव्हा त्या कलेचा कुठेतरी आपल्याला समाजाप्रती किंवा धर्माच्या प्रती उपयोग करता येतो हे साध्य होतं. म्हणून आम्ही ते चित्रनिर्मितीकडे रांगोळीतून वळालो. आता तुम्ही सगळे रांगोळीचे प्रकार सांगितले सर, की गालीच्या रांगोळी आहे, टिपक्यांची रांगोळी आहे. तर यामध्ये सध्या अगदी नव्याने म्हणावा किंवा आधीपासून आहे असा प्रकार जो आहे तो म्हणजे फुलांची रांगोळी. आणि त्यात तर सध्या तुमची सप्तपदी ही खूपच अगदी सगळ्यांना आवडतीये. तर या फुलांच्या रांगोळीबद्दल सांगा सर. नाही, मुळात कसं झालं की काहीतरी नाविन्यपूर्ण नेहमी समाजाला किंवा रसिक प्रेक्षकांना हवं असतं. आणि त्याच्यात लग्न हा जो एक असा संस्कार आहे, विवाह संस्कार 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे. हा संस्कार हा वारंवार आयुष्यात येत नसतो. बरोबर. मग तो कशा पद्धतीने मेमोरेबल करावा, कायमचा आपल्या मेंदूमध्ये जतन करून ठेवावा, हृदयामध्ये साठवण करून ठेवावा, यासाठी प्रत्येक कुटुंब प्रयत्नात असतं. मग त्यात जितकं जास्तीत जास्त चांगलं आणि वेगळं काय देता येईल यासाठी ते प्रयत्नात असतात. आणि त्यांच्या प्रयत्नांना कृतीची जोड देणं आमचं काम असतं. आणि त्यातून ही संकल्पना निर्माण झाली आणि त्याच्यातून ही सप्तपदी, मग त्याच्यामध्ये ती 7 वचनं लिहिणं, मग त्यातल्या त्यात वचनांचं कसं की किती सुंदर लेखन करता तुम्ही, त्याच्यावरती ती खरं तर रांगोळी उठावदार ठरत असते. पुन्हा अक्षरलेखन तिथे आलं चालत. तर ह्या सगळ्या जेव्हा आपण रांगोळीचा प्रवास बघतोय, तुमच्याकडनं ऐकतोय या सगळ्या रांगोळींच्या बद्दल, तर ह्या सगळ्या रांगोळीच्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो ती साहित्य आणि साहित्य निर्मिती. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वेगळं काय मार्गदर्शन करू शकाल सगळ्यांना? मुळातच जसं जसं तुम्ही काम करत जाता एखाद्या क्षेत्रामध्ये तेव्हा त्याच्यातल्या खाचखळग्या तुम्हाला कळत जातात. तसंच आहे की रांगोळीमध्ये 24 प्रकार असतात हे सुद्धा मला 5-6 वर्षानंतर कळलं काम केल्यानंतर. की त्या 24 प्रकारच्या चाळणामधून म्हणजे डोलामाइट नावाचा एक जो खडक आहे तो खडक पहिल्यांदा क्रशर्समध्ये क्रश केला जातो आणि 24 प्रकारच्या चाळण्यांमधनं जेव्हा तो चाळून घेतला जातो तेव्हा वेगवेगळ्या ग्रेड्सच्या आपल्याला रांगोळ्या मिळतात. मग या अमुक एक प्रकारासाठी, गालीच्या रांगोळी प्रकारासाठी अशी 19 नंबरची रांगोळी वापरा किंवा पोर्ट्रेटसाठी वेगळी वापरा. असं हे निर्माण कधी झालं की त्या समोर जोपर्यंत ऑप्शन नसतात तोपर्यंत होत नाही. आणि ऑप्शन कधी निर्माण होतात जेव्हा तुम्ही सखोल काम कराल, पूर्णतः उतरून काम कराल तेव्हा ते शक्य होतं. मग त्यात रंग सुद्धा कोणकोणत्या प्रकारचे चांगले कुठं मिळतात, कसे तयार होऊ शकतात, याच्यातून मग सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. पण आता जर आपण बाजारात बघितलं तर असे रांगोळीचे प्रकार किंवा असे रंगाचे प्रकार उपलब्ध आहेत? नाही, असतात, परंतु ते प्रत्येकापर्यंत पोहोचतात असं नाही. कारण प्रत्येक ग्रेडचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. जसं की खूप खरबरीत जी रांगोळी आहे ती बऱ्याचदा मूर्ती कामांसाठी वापरली जाते. खूप पिठाळ जी रांगोळी ती वेगळ्या कामासाठी वापरली जाते. त्याचा नेमका वापर कुठं आहे आणि रांगोळी रेखांकनाकरताच कोणते वापरले जातात हे ते दुकानदाराला जसं म्हटलं जातं की माझा कोणता माल विकला जातोय तोच मी ठेवणार, तसं तेवढाच माल पोचतो आपल्यापर्यंत केव्हाही. हो, आणि मग खरं तर मुळात त्याच्या मागे संकल्पना काय की आपला गुरु काय सांगतो आपल्याला, त्यांनी जे सांगितलंय तेच आम्ही वापरणार. त्यामुळे गुरुनी पहिल्यांदा चांगलं पूर्ण ज्ञान घ्यावं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ते पूर्ण द्यावं असं मला वाटतं. बरोबर.
सर, ह्या सगळ्याचा जेव्हा आपण प्रवास बघतो तर तुम्ही पोवाडा गायन सुद्धा करता किंवा आपण शिवकालीन खेळांचा उल्लेख आपण केलेला आहे. तर ह्या सगळ्यामध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांचं रंगावली प्रदर्शन तुम्ही केलं होतं आणि शिवाजी महाराज हे तर मॅनेजमेंट गुरु आहेत आणि ह्या सगळ्यासाठी खरंच मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीचं लागतं. कारण एवढा सगळा मागे डोलारा सगळा सांभाळायचा आणि पुढं एक रंगावली काढायची, हे सगळं काही एकट्याचं सोपं नाही, एकट्याकडनं नाही सोपं. तर यामध्ये तुमचा बाकीच्यांच्या बरोबर म्हणजे जे सगळे तुमचे साथीला असतात तर त्यांच्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रंगावलीबद्दल सांगा ना. माझ्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट कोणता असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं रंगोळी प्रदर्शन. कारण नुसतं ते रांगोळी प्रदर्शन नव्हतं तर माझा श्वास होता, माझा ध्यास होता. कारण बाबासाहेब पुरंदरेंचा सहवास लाभणं ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेस असं काही प्रदर्शन करायचं हा विचार डोक्यात आला अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना, तेव्हा बाबासाहेबांकडे जेव्हा हा विषय मांडला गेला होता तेव्हा बाबासाहेबांनी अमुक अमुक एवढी चित्र करता येतील असं सांगितलेलं. परंतु वेळही नव्हता आणि तेवढं जागाही नव्हती शिल्लक. तर करता येईल का, 15 करता येतील तर कर, नाही तर नको करू, नंतर करू आपण कधीतरी. अशा याच्यानंतर मग मी ती 15 करायचं ठरवलं. एकटा 7 ते 8 दिवस 15 रांगोळ्या काढत बसलो होतो. बापरे. तेव्हा ते रांगोळी प्रदर्शन पूर्ण झालं आणि त्यानंतर जे समाधान मला मिळालं आणि त्यानंतर जो पूर्ण माझ्या कामातला ग्राफ होता तो पूर्णतः वेगळा होता. आणि त्याचबरोबर कोणी कशाही प्रकारचे प्रश्न विचारू शकतील म्हणून शिवचरित्राचा अभ्यास सुद्धा झाला. बरोबर. मग तो अभ्यास नुसतं नाही, वक्तृत्व कौशल्य लहानपणापासून अंगात भिनलेलं होतं. त्यामुळं शिवचरित्राचा अभ्यास आणि वक्तृत्व हे दोन्हीची सांगड एकत्रित घालता आली म्हणून महाराष्ट्रभर शिवचरित्रावरती अनेक व्याख्यानं सुद्धा झाली. आणि त्यातून मग निर्माण झाला वेगळा एक पैलू की वक्तृत्व करणारे अक्षय शहापूरकर, पोवाडा गाणारे अक्षय शहापूरकर. असं खरं तर मी म्हणेल की याला मला ज्या गुरूंची संगत लाभली, ज्यांचा सहवास लाभला, निनातात्या बेडेकर असतील, आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील, अशा मंडळींचा सहवास लाभला म्हणून ते शक्य झालं. सर, आपले हे सगळे जे प्रदर्शन आहेत तर ह्या प्रदर्शनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे मॅनेजमेंट. आणि ह्या सगळ्या मॅनेजमेंटचं बघता म्हणजे ज्यावेळेस प्रदर्शन बघायला लोक येतात त्यावेळेस अगदीच त्या मॅनेजमेंटचं कौतुक करतात. आणि खरंच आहे, हे सगळा जो काही भाग आहे तर हा अगदीच MBAच्या मुलांच्यासाठी अभ्यासाला यावा इतपत योग्य आहे अशा ह्याच्यात पद्धतीत असतो तो. तर ह्या सगळा जो काही मॅनेजमेंट म्हणा किंवा हा सगळा जो काही पूर्ण प्रवास असतो त्या रंगावली प्रदर्शन लोकांच्या समोर येण्यापर्यंतचं, तर ह्या प्रवासाबद्दल सांगा ना सर. मुळात ते जे मॅनेजमेंट असतं ना, त्या मॅनेजमेंट बद्दल बोलण्यापेक्षा हा मॅनेजमेंट कुठून शिकलाय हे विचारा. हे मॅनेजमेंट कुठून शिकलो असेल मी तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय. कारण अफजल खानाची स्वारी जेव्हा महाराष्ट्रावरती आलेली होती, स्वराज्यावरती आली होती, तेव्हा टाइमलेस मॅनेजमेंट करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लीडिंग बाय एक्झाम्पल स्वतः जाऊन त्या 32 दाताच्या बोकडाला जेव्हा आपल्या आई तुळजाभवानीच्या चरणी कापून काढला होता तेव्हा आपल्याला मॅनेजमेंटची खरी किंमत कळते. आणि त्या मॅनेजमेंटमधून आपण धडे घेतो. धडे काय घेतो तर एक क्षणाचा सुद्धा, सेकंद सुद्धा इकडं तिकडं उणीव दिसता कामा नये. तशी माझी सगळी मंडळी अहोरात्र महिनाभर झटत असतात. तेव्हा कुठे ते प्रदर्शन ते खऱ्या अर्थाने शिवचरित्राला दिलेलं एक प्रकारचं आम्ही आलिंगन आहे असं मी म्हणेन. बरोबर आहे की आम्ही ते आचरण करते आहोत. तुम्ही जर शिवशंभू विचार डोक्यामध्ये ठेवलात तर तुम्हाला अशा अनेक प्रकारच्या संकटांना म्हणा किंवा अशा प्रकारच्या आव्हानांना पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये येऊ शकते. असं हे शिवचरित्र आहे. त्याच्यामधून आम्ही हे प्रदर्शन निर्माण करत असतो. आतापर्यंत आपण बोलण्याच्या ओघामध्ये शिवचरित्राच्या या रंगावली प्रदर्शनाबद्दल बोललो. दरवेळेस आपला वेगळा विषय असतो प्रदर्शनाचा आणि तो वेगळा विषय करताना आपला एक वेगळा विचार नक्कीच असतो त्याच्या मागे. विषय निवडीपासून तो विषय समोर येण्यापर्यंत, कारण कुठल्याही गोष्टीचं अगदी एक 15-20 रांगोळ्यांमध्ये आपल्याला ते सगळं चरित्र आपल्या लोकांसमोर आपल्याला मांडायचं असतं. तर हा विषय निवडीचा विचार आणि त्याचबरोबर काढण्यात येणाऱ्या रंगावलीचा विचार हा आपण कसा करता. मुळात ही सगळी प्रदर्शनं धार्मिक आणि आध्यात्मिकच का असतात तर भगवंतांनी जी सुंदर कला आपल्याला अर्पण केलेली आहे तर त्या कलेतला
थोडासा भाग आपण त्यांच्या चरणाशी जर अर्पण करू बरोबर. शकलो तर आपण कर्तव्यपूर्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतोय असं मला वाटतं. बरोबर. आणि त्या माध्यमातून आम्हाला भगवंताच्या जास्त जवळ जाता येतं. बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला नामस्मरणामध्ये गुंग ठेवता येतं आणि ती एनर्जी प्रत्येक विद्यार्थी अनुभवतो. बरोबर आहे. आणि हे विषय निवडले कसे जातात तर त्या विषयांचे संकेत आम्हाला वर्षभर येत असतात. बर. त्यानुसारच ते विषय ठरवले जातात. जसं की जगन्नाथ महाप्रभूंचं प्रदर्शन जेव्हा आम्ही साकारलं तेव्हा जगन्नाथ पुरीला आम्हाला तिथं जाऊन त्या रथयात्रेला रांगोळ्या काढण्याचा योग आला होता, जो आधी कधीच आला नव्हता. बरोबर आहे. त्याचबरोबर त्याच वर्षात कित्येक वेळा, त्याच्या अगोदर बालाजी वरून प्रसाद भरपूर वेळा येत होता, पण त्या वर्षी बालाजीचे प्रसाद न येता जगन्नाथपुरीवरून अनेकदा प्रसाद आला. असे वेगवेगळे संकेत आम्हाला मिळत राहतात आणि तिथला तो विषय असा ठरला जातो. तसंच यावर्षी सुद्धा सुंदर संकेत आम्हाला मिळालेले आहेत की ज्याच्यामध्ये महादेवांचं संपूर्ण चरित्र मला बालगंधर्वमध्ये मस्त. झालेले असे साक्षात्कार झालेला दिसून आला. तर महादेवांचं संपूर्ण आपल्याला लीला बघायला मिळणार आहेत यावर्षी. खूपच छान. यावर्षी उत्सुकता अजून आता वाढली आहे नवीन येणाऱ्या प्रदर्शनाबद्दल आणि महादेवांच्या सगळ्या चित्रांच्या ह्याच्यातनं ते प्रदर्शन आपल्या समोर येणार आहे. खूपच छान. सर, या क्षेत्राकडे जे नवीन कलाकार वळू पाहतायत तर त्यांच्यासाठी काय सांगाल? त्यांच्यासाठी मला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे संयम. संयम फार महत्त्वाचा आहे. तुम्ही एखादी गोष्ट दिसतीये चांगली म्हणून लगेच त्याकडे वळण्या अगोदर त्यामागं त्याचे किती कष्ट आहेत, बरोबर. त्यांनी किती रात्री घालवलेल्या आहेत, त्यांनी किती त्यामागं मेहनत घेतलेली आहे हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण 12-12 वर्षानंतर कुठेतरी सूर गवसतो, त्यानंतर ते निर्माण होतं. बरोबर आहे. मुलांचं होतं कसं की अर्ध्या नाही मी तर म्हणतो पाव हळकुंडाने पिवळे होणारी माणसं खूप आहेत आपल्याकडे. बरोबर की आहे. जरा काही येतो न येतो ते आम्ही शिकवायला मोकळे होतो, परंतु आपण त्याच्यामध्ये किती अभ्यास केलेला आहे, आपण जास्तीत जास्त काम केलेलं आहे का त्या क्षेत्रामध्ये, बरोबर. त्यानंतर आपण शिकवण्या योग्य आहोत का, इथून खरी सुरुवात आहे. त्यानंतर मग करावं त्यांनी सुरुवात. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आपण नवीन विद्यार्थ्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की संयम जास्त महत्त्वाचा आहे. संयम ठेवा, ती कला तुम्हाला भरभरून दान देत राहील. कुठेही शॉर्टकट घेऊ नका. शॉर्टकट हा नेहमी धोकादायकच असतो. बरोबर आहे. मग तो पैशाच्या बाबतीत असो किंवा कला साधनेच्या बाबतीत असो. कला तर कधीच शॉर्टकटनी येऊच शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कलेच्या बाबतीत शॉर्टकट मारायचा विचारच करू नका. त्याला साधनाच लागणार आहे. आणि गुरु प्रति समर्पणाचा भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हल्ली असं दिसतं चित्र की गुरु सांगतायत पण त्याच्याकडे लक्ष न देता लवकर लवकर पुढचं शिकायचंय. बरोबर. मला आज आठवतंय आजही जेव्हा आम्ही बासरी वादनाच्या प्रशिक्षणाला जात असू तेव्हा बासरी मधले जे राग आम्हाला वाजवायचे किंवा सराव करायचा त्याचा एक अंतरा पूर्ण होईपर्यंत त्याचा घोटणं किती असतं, किती वारंवार आठवडे घोटायचे ते हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. आम्ही जेव्हा काय बिशात आमची की सरांना सांगायचं की पुढचं शिकवा. बरोबर. मग हे आत्ताच्या मुलांमध्ये का दिसत नाही? त्यांना लगेच हवं असतं, सर पुढचं चिन्ह द्या, सर पुढचं चिन्ह द्या, सर पुढचं शिकवा. अरे कशासाठी? बरोबर आहे. तुम्हाला चांगलं हवंय का तुम्हाला फक्त कोर्स पूर्ण करायचा हे जरा बघितलं पाहिजे. सर, या सगळ्यामध्ये आपण ज्यावेळेस रांगोळी काढतो तर त्यावेळेस तशा सूचना देतात की रांगोळी कुठली असो ती काढल्यानंतर त्याला वंदन केलं पाहिजे. तर यामागे काय नक्की आपला विचार आहे? यामागे 2 भूमिका आहे माझ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे भू अलंकरण हा जो विचार आहे जो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. भू अलंकरण अर्थात रांगोळीच. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नारद संहितेमध्ये 3 प्रकारचे कलांचे वर्णन केले गेलेले. एक आहे भौम्य कला जी भूमीवरती काढली जाते, एक आहे कुड्यक कला जी भित्तीवरती काढली जाते, आणि एक आहे ऊर्ध्वक कला जी छतावरती काढली जाते. त्यातली भौम्य कला म्हणजे आपली जमिनीवरती काढली जाते ती रांगोळी हा विचार त्याच्यामध्ये येतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार, ते म्हणजे एक रसचित्र आणि दुसरं धुलीचित्र. रसचित्रामध्ये तांदळाच्या पिठी किंवा इतर रंगांचा वापर करून ब्रशच्या किंवा कापसाचा बोळा काडीला बांधून अशा प्रकारे काढले जाते ती रसचित्रामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या भागामध्ये जे काढले जातात ते धुलीकण म्हणजे रांगोळीच्या रूपाने काढले जाते ते रांगोळी हा प्रकार.
पण त्यातल्या त्यात विशेष सांगायचं कारण असं की धरणी माता, आपण धरणी मातेच्या पोटातलं अन्न खात असतो. बरोबर. त्यामुळे धरणी मातेचे अनंत आपल्यावरती उपकार आहेत. आपण तर तिच्यावरती पाय देऊन चालत असतो, तर आपण तिच्याविषयी किती कृतज्ञ असलं पाहिजे. आपण तिच्याविषयीचा कृतज्ञताचा भाव कसा अर्पिला पाहिजे, तर तो अर्पिण्याचा एक फार सुंदर माध्यम म्हणजे रांगोळी आहे. की तिला सजवा, तिला बरोबर. अलंकारांनी सजवा, म्हणून भूअलंकारण. भूअलंकरण. तिला जसं की आपण साध्या पोशाखामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्या मनातले भाव, आणि आपण जेव्हा छान नटून ठतून आलेलो आहोत एखाद्या लग्न समारंभाला चाललो तेव्हा आपल्या मनातले भाव वेगवेगळे असतात. बरोबर आहे. तसंच धरणी मातेला जेव्हा आपण रंगांची शाल पांघरणार आहोत तेव्हा तिच्या मनातले भाव किती वेगळे असू शकतील, तर तो भाव आपण तिथे अर्पण करत असतो. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण वंदन करत असतो तेव्हा ते 2 जणांना वंदन असतं. एक म्हणजे धरणी मातेला, की हे माते तू माझ्या असंख्य चुका पोटात घेत आहेस, आणि दुसरं म्हणजे त्या रांगोळी मातेला, की अच्छा. तिच्यामुळे आज मी या क्षेत्रामध्ये छान काम करत आलेलो आहे. असं साधारण त्यामागची भूमिका आहे. सर, आता आपण एवढा सगळा रांगोळीचा जो प्रवास बघतोय, ऐकतोय, तर आपल्या ह्या सगळ्या याचे क्लासेस घेतात, पण हे क्लासेस म्हणजे खूप त्याच्या ब्रँचेस तुम्ही उघडलेल्या नाही आहेत, किंवा अनेक ठिकाणी याचे क्लासेस नाही आहेत, म्हणजे तुम्ही घेत नाही आहात रादर, तर याच्या मागचं काय कारण आहे? म्हणजे आपली शाखा कुठे नाही असं म्हणायचं. तर त्यामागचं भूमिका वगैरे असं काही मानत नाही माझ्या, पण मला वेळेअभावी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही. आणि ही कला जी आहे ती खरं तर व्यक्ती सापेक्ष आहे. बरोबर. आजही अनेक जणांना असं वाटतं की मला सरांकडूनच शिकायचंय, त्याच्यामुळं सर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि ही कला अशी आहे की जी 4-5 दिवसामध्ये देऊ शकत नाही. म्हणजे अनेक जण मला म्हणतात बरं का, की सर माझ्याकडे 4 दिवस आहे, मला पुण्यात येऊन तुमच्याकडे येऊन शिकायची, रांगोळी शिकवाल का? म्हणलं अहो शिकवायला काय हरकत नाही, पण मी इतका जादूगार सुद्धा नाही, किंवा भगवंतांनी पाठवलेला खूप मोठा गंधर्व पण नाही, की मी अशी छान जादूची कांडी फिरवली की तुम्हाला ती कला लगेच सगळी आली. दिली. किंवा तुम्ही क्रिश किंवा डोक्यावर हात. पिके सुद्धा नाही, की हातात हात घेतला की माझी कला सगळी तुमच्यामध्ये आली, किंवा क्रिशनी एक बघितली रांगोळी की जशीच्या तशी तुमची रांगोळी रेखाटन करता आली. असंही शक्य नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे याच्यासाठी तुम्हाला काम देणं आवश्यकच आहे, वेळ देणं आवश्यकच आहे. बरोबर आहे. तुम्हाला वेळही द्यायचा नाहीये, तुम्हाला कामही करत राहायची, मग ही कला शिकणार कशी? बरोबर. त्यासाठी तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला सगळीकडे जाता येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन क्लासेस केलेलेच चालू. त्या ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून ज्यांना पुण्यात येणं शक्य होत नाहीये, ज्यांना बरोबर. वेळेचा विषय आहे की माझे ऑफिस वर्क आहे, मला जमत नाही घरातल्या कामांमुळे, तर त्यांनी ऑनलाईन आपल्या आपल्या वेळेनुसार बघावं आणि बरोबर. कोर्सेस करावेत. त्यांना मी पर्सनली गायडन्स देण्याची स्वतः जबाबदारी घेतलेली आहेच. बरोबर आहे. सर, आपण इतरत्र शाखांचा विचार मांडला आहात ना, तर त्याचबरोबर आपले श्रीरंग कलादर्पण या ह्याच्यातर्फे अजून बरेच उपक्रम आपण चालवता, तर त्या उपक्रमांबद्दल थोडक्यात सांगा ना. मुळातच प्रत्येक विद्यार्थ्याला माझं सांगणं हे असतं की आपली कला ही समाजाच्या संबंधित कारणीभूत लागली पाहिजे. बरोबर. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, त्याच्यासाठी आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे, म्हणून आपण काहीतरी सामाजिक उपक्रम करत राहिले पाहिजे. मग श्रीरंग कलादर्पण गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक प्रदर्शनामध्ये जी काही देणगी निर्माण होत असते, येणारा रसिक प्रेक्षक वर्ग तिथे देणगी अर्पण करतो, तर त्या देणगीच्या माध्यमातून अनेक आदिवासी भागातल्या वंचित शाळा असतील, दुर्गम भागातल्या शाळा असतील, की तिथल्या शाळेतल्या मुलांना काही नित्योपयोगी वस्तू असतात, मग वॉटर प्युरिफायर्स असतील, बरोबर. शालेय वस्तू असतील, इतर कॉम्प्युटर प्रक्षेपण यंत्र, अशा विविध वस्तू असतील, त्या त्यांना तिथे उपलब्ध करून देणं. त्याचबरोबर काही निराधार व्यक्तींची एक काही संस्था असतील तर त्यांच्यासाठी काही काम करणं. मग एक जीवनानंद नावाची संस्था, त्यांच्यासाठी आम्ही काही पणत्यांचं रंगकाम करून दिलेलं होतं. त्याचबरोबर गोशाळेशी संबंधित कामं असतील, अंधशाळेशी असतील, वृद्धाश्रमाशी असतील, असे विविध घटकांशी आम्ही सातत्याने कनेक्टेड होत राहतो, की जेणेकरून या कलेच्या माध्यमातून समाजकार्य सुद्धा कुठेतरी घडत राहिलं पाहिजे. हे आपण त्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला करायला भाग पाडत असतो. बरोबर. खरंच बोटात जादू आहे म्हणजे नक्की काय हे सरांच्या प्रत्येक निर्मितीतून दिसून येतं. अशाच अप्रतिम कलाकृतींची निर्मिती त्यांच्याकडून सतत होत राहोत
अनेक कलाप्रेमी त्यांच्या मार्गदर्शनाने तयार होत राहोत आणि कलेचा प्रसार आणि प्रचार सर्व दूर पोहोचत राहो अशा अनेक शुभेच्छा. आणि आपण खूप वेळात वेळ काढून आपण ही मुलाखत दिली सर, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 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 खरं तर तुमचेही मनापासून आभार की तुमच्यामुळे मला माझे विचार या सर्वांपर्यंत पोहोचत आले. जे जे आपण असे ठावे ते सर्वांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. बरोबर. अगदी त्या उक्तीवरती चालणारा मी मनुष्य आहे. सोन वाचन कट्ट्याचे विशेष आभार की त्यांच्या माध्यमातून माझ्या अनुभवाची शिदोरी या सगळ्यांसमोर खोलता आली आणि त्यातले छान छान जिन्नस तुम्हाला सगळ्यांना वाटता आले. भगवंतानी मला अशीच कलेची सेवा करण्याची संधी पुढे देत राहो अशी नक्कीच. मी इच्छा व्यक्त करतो. आपले पुन्हा एकदा इथे आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.